वंचित सक्रिय सभा म्हणजे बाळासाहेब आंबेडकर जेव्हा सोलापूरवरून थांबले होते त्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन स्वतः प्रचार केला, त्या ठिकाणी महिनाभर थांबले. म्हणजे असं नाही की आनंदराज आंबेडकरांनी कधीही वंचितचा प्रचार करायला कुठेही कमी पडलेला असेल, परंतु एवढं सगळं असताना देखील आपण पाहत असाल की आनंदराज आंबेडकरला नेहमी वंचितने डावलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला आणि वंचितचं प्रामाणिकपणे काम केलं. आज बघितलं त्या जोडले की वंचितला 40 लाखाच्या घरात मतं पडली. त्यानंतर वंचित त्यांच्या पत्रकात सांगतंय की आम्ही 2019ला रिपब्लिकन सेनेला जागा दिल्या होत्या, परंतु हे सक्षम खोटं आहे. त्यांच्या पत्रकाचं हा वाक्य आहे की 2019ला रिपब्लिकन सेनेला जागा दिली, तर त्यांनी दाखवावे की 2019ला एकही उमेदवार त्यांनी असा दाखवा की ज्याच्यात रिपब्लिकन सेनेचा तो उमेदवार होता, तो कुठेही नाही. 2024ला अमरावती लोकसभा मतदारसंघात आम्ही आनंदराज आंबेडकरांचं काम केलं. मुळात त्या ठिकाणी वंचितने पूर्णपणे प्रयत्न केला की आनंदराज आंबेडकरांना मतं पडू नये. मुळात हा विषय काय की तुम्ही मतं डॅमेज करायचं काम करत होता की आनंदराज आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं नाही, त्या घराण्याला एक मत पडू आपल्या केसात तरी आपलं सौभाग्य, आपण आपलं नशीब समजायचं आपण. परंतु आपण काय केलं, त्यांना ते एक मत देखील पडून त्याची निगेटिव्हिटी अप्रचार करण्याची प्रक्रिया तुम्ही सुरू केली. तोच थीम आम्ही आता बघत आहोत डोळ्यांनी की बाबा आनंदराज आंबेडकरांनी शिंदे गटासंगत युती केली, रिपब्लिकन सेनेची शिवसेनेसंगत युती झाली, तर तुम्हाला राग येण्याचं कारण काय? बरं, तुम्ही ते पत्र काढण्याचं कारण काय? एवढंच ना की आनंदराज आंबेडकरचा अप्रचार झाला पाहिजे, आनंदराज आंबेडकरची प्रतिमा मलिन झाली पाहिजे. पण का? कारण भीमराव आंबेडकर साहेब देखील होशियारपूर मतदारसंघातनं निवडणुकीला उभे होते, त्यांना देखील काँग्रेसने तिकीट द्यायचं कबूल केलं होतं. इथं म्हणजे तिन्ही नातवांना काँग्रेसमधून निवडून आणण्यासाठी काँग्रेसने प्रयत्नशील दाखवलं पाहिजे. काँग्रेसने काय केलं, या तिन्ही नातवांना पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलं. इकडं संविधानाचा नारा दिला नाही आणि स्वतःचे लोकसभेचे खासदार वाढवले आणि तिकडं संविधान निर्मात्याचे नातवं पाडले. त्यामुळं हा फक्त काँग्रेसचा निवडणुकीपुरता मर्यादित हे होता, त्याला प्रचाराचा एक भाग होता. आनंदराज आंबेडकरांचं अस्तित्व काय म्हणजे एक हास्यास्पद आणि म्हणतात ना आपण मूर्खपणाचे स्टेटमेंट देतात. आपण लक्षात घेतलं की आत्ताच एक महिन्यापूर्वी बौद्ध गायाचा जो लढा सुरू आहे भारतभर आणि महाराष्ट्रात सगळ्यात मोठा जो मोर्चा असेल तो रिपब्लिकन सेनेच्या मुंबईमध्ये निघाला होता आणि त्यामध्ये हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते आणि सर्व टीव्ही चॅनल माध्यमातला ते मोर्चा दाखवलेला आहे. एका आवाजामध्ये आनंदराज आंबेडकरांच्या एवढी पब्लिक जर मुंबईच्या येऊन मुंबई जाम करू शकतं आणि शासनावर लक्ष आपल्याकडे केंद्र करू शकतो आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा मोर्चा म्हणून देखील नोंद आहे. 12.5 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मिळवली ते आनंदराज आंबेडकर आहेत. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले नाव मिळावं म्हणजे लढा ज्यांनी सर्वप्रथम उभा केला ते आनंदराज आंबेडकर आहे. महाराष्ट्रातील पहिला पूर्णाकृती पुतळा ज्यांनी उभा केला रमाईंचा ते आनंदराज आंबेडकर आहेत. आणि असे असताना आपण त्यांच्याबद्दल की कोण आनंदराज आंबेडकर प्रश्नचिन्ह होतो. राजकीय वर्तुळात आणि राजकीय समीकरणात सर्वांना ज्ञात आहे की काय, तेव्हा आनंदराज आंबेडकरची ताकद आहे म्हणूनच शिंदे गटाने आनंदराज आंबेडकर सोबत युती केलेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, रिपब्लिकन सेनेने असे अनेक आंदोलन आहेत जे यशस्वी केल्यात. जय भीम, नमो बुद्धाय. लॉर्ड बुद्धा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आजचा जो विषय आहे हा इतका संवेदनशील विषय आहे आणि विचार प्रवर्तक असा आंबेडकरी चळवळीच्या निगडीत हा प्रश्न आहे, हा विषय आहे आजचा. आणि या विषयावरती खरं पाहायला गेलं तर आता मध्यंतरीच काही दिवसांपूर्वी आनंदराज आंबेडकर यांनी शिंदे गटाशी युती केलेली आहे आणि या युतीच्या संदर्भात अनेक तर्कवितर्क समाजामधून येत आहेत. सोशल मीडियावरती अनेक ठिकाणातून संताप व्यक्त केला जातोय, तर काही लोकांचं समर्थन देखील या युतीला आहे. आज आपल्यासोबत रिपब्लिकन सेनेचे विवेकजी बनसोडे आपल्यासोबत आहेत. विवेकजी, जय भीम. आपल्याला आज आपण लॉर्ड बुद्धा टीव्हीला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. खरं पाहायला गेलं तर हा एक प्रश्न निर्माण होतोय की आज जी युती केलेली आहे ही युती कितपत योग्य आहे आणि या युतीच्या संदर्भात काय सांगताल थोडक्यात? मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की गेले 4 ते 5 दिवसापूर्वी रिपब्लिकन सेना आणि शिवसेना जी एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांची दुपारी 1 वाजता
प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या ठिकाणी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. हजारो कार्यकर्त्याचा जल्लोष टी व्ही आणि चॅनल माध्यमातून दाखवण्यात आला होता आणि एवढा उत्साह होता की त्यामध्ये प्रत्येकाच्या मुखामध्ये भीमशक्ती आणि शिवशक्तीचा नारा होता. ठीक आहे, ते झाल्यानंतर सगळ्या सोशल मीडियावर देखील आनंदाचं वातावरण होतं. परंतु जसे 4 तास उलटून गेले आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं एक पत्रक जाहीर झालं आणि त्या पत्रकानंतर त्यांनी रिपब्लिकन सेनेवरती काही आक्षेप घेतले आणि अप्रचार करण्याचा प्रयत्न केला. मुळात एक लक्षात ठेवलं पाहिजे की रिपब्लिकन सेना आणि वंचित बहुजन आघाडी हे स्वतंत्र 2 पक्ष आहेत. 2014ला रिपब्लिकन सेनेची स्थापना झाली, म्हणजे पक्ष म्हणून त्यांची स्थापना झाली आणि त्यांचा एक वेगळा राजकीय प्रवास सुरू झाला आणि 2014ला त्यांनी स्वतंत्रपणे उमेदवार देखील विधानसभेला उभे केले होते. 2019ला आपण पाहिलं तर 2019ला 2018ची जेव्हा भीमा कोरेगावची दंगल झाली आणि दंगलीनंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि बंदचं आवाहन केलं आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा उदय झाला किंवा एक नवीन पक्ष या महाराष्ट्र राजकारणामध्ये उदयास आला. पूर्वीची भारीप आणि आत्ताचं वंचित यांची एकमेकाला साथ मिळाल्याने नवीन पक्षाचं नवीन नाव या ठिकाणी जाहीर झालं आणि त्यानंतर आंबेडकरी समुदायाने वंचित बहुजन आघाडीला संपूर्ण पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सत्तेत जावी यासाठी मतं देखील दिले. आणि त्यावेळेस रिपब्लिकन सेनेने कुठल्याही प्रकारची लालच्या, कुठल्याही प्रकारची अपेक्षा, कुठल्याही प्रकारचं काही न ठेवता वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा दिला. तेव्हा तुम्हाला सांगण्याची इच्छा होतं की वंचितनी त्यांची जेव्हा यादी तयार केली स्टार प्रचारकांची, जेव्हा त्यांची निवडणूक होती 2021ची, त्यात आंध्रा साहेबांचं नाव नव्हतं. परंतु लोकांच्या आग्रहाने आंध्र आंबेडकरचं नाव देखील ॲड केलं. आंध्राज आंबेडकर यांनी त्यांना वंचित सक्रिय म्हणजे बाळासाहेब आंबेडकर जेव्हा सोलापूरवरून थांबले होते त्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन स्वतः प्रचार केला. त्या ठिकाणी महिनाभर थांबले. म्हणजे असं नाही की आनंदराज आंबेडकरांनी कधीही वंचितचा प्रचार करायला कुठेही कमी पडलेला असेल. परंतु एवढं सगळं असताना देखील आपण पाहत असाल की आनंदराज आंबेडकरला नेहमी वंचितने डावलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला. रिपब्लिकन सेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना त्यावेळेस बोलवण्यात आलं नाही. त्यावेळेस त्यांना म्हणतात ना आपण, त्यांना एकमेकाशी जे नातं असतं, पक्षांचं जे युतीचं असतं किंवा गठबंधनाचं, कुठल्याही प्रकार त्यांना सामावून घेण्यात आलं नाही. ठीक आहे, तरी कुठल्याही प्रकारचं त्यांनी म्हणजे रिपब्लिकन सेनेने द्वेष भावना ठेवली नाही आणि वंचितचं प्रामाणिकपणे काम केलं. आज बघितलं त्या जोडले की वंचितला 40 लाखाच्या घरात मतं पडली. त्यानंतर वंचित त्यांच्या पत्रकात सांगतंय की आम्ही 2019ला रिपब्लिकन सेनेला जागा दिल्या होत्या, परंतु हे सक्षम खोटं आहे. त्यांच्या पत्रकाचं हा वाक्य आहे की 2019ला रिपब्लिकन सेनेला जागा दिली, तर त्यांनी दाखवावे की 2019ला एकही उमेदवार त्यांनी असा दाखवा की ज्याच्यात रिपब्लिकन सेनेचा तो उमेदवार होता, तो कुठेही नाही. काही मी सोशल मीडियावर एखाद्या जणांची पोस्ट वाचली, ते म्हणतात आम्ही नागरे पाटलाला त्या ठिकाणी वंचित रिपब्लिकन सेनेचा उमेदवार म्हणून आम्ही पर्वती मतदारसंघ उमेदवार होती. माझं सांगणं आहे की नागरे पाटील हे तुमचे युवक आघाडीचे कार्यकर्ते सदस्य आहेत आणि त्यांचा एबी फॉर्म जर आपण त्यावेळेस पाहिला असेल किंवा आपण निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला जावा, तिथं स्पष्ट म्हटलं की ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे अप्रचार करायचा प्रयत्न होते. आमच्याकडे आले होते, रिपब्लिकन सेनेकडे आले, साहेब म्हणले आम्हाला रेखा ठाकूरनी काही मानधन मागितलं आणि एबी फॉर्म देण्याचं त्यांनी कबूल केलं. जर तुम्ही मानधन देत असाल तर एबी फॉर्म देतो. त्या दृष्टीने तुम्ही सर आमच्याकडे माझ्याकडे रक्कम नाही मानधन द्यायची, माझी प्रामाणिकपणे लढायची इच्छा आहे, तेव्हा तुमची आम्हाला साथ हवी. या साथीसाठी ते आनंदराज आंबेडकरकडे आलते. ते आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांकडे गेले. भीमराव आंबेडकर साहेबांनी त्यांना एबी फॉर्म दिला आणि त्या एबी फॉर्म वंचित बहुजन आघाडीचा होता. त्यांनी तो जमा केला, याची त्यांनी जाणीव ठेवली आणि त्यांच्या पोस्टरवरती आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांचा फोटो लावले. मुळात हे त्यांच्या मनाचा मोठेपण आहे की त्यांनी त्यांच्या प्रचाराने तर आम्हाला सामोरून गेला आणि आम्ही त्यांनी त्यांच्या मनाचा मोठेपण झाला आणि त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. त्याच्यामुळं तो आमचे उमेदवार होतात हे कशावरून. त्यामुळं हा त्यांच्या पुत्राचा बद्दल साफ खोटा आणि अप्रचारी फेक निगेटिव्हिटी एक लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांच्या पत्रकात दुसरं एक नमूद आहे, 2024ला अमरावती लोकसभा मतदारसंघात आम्ही आनंदराज आंबेडकरांचं काम केलं. मुळात त्या ठिकाणी वंचितने पूर्णपणे प्रयत्न केला की आनंदराज आंबेडकरांना मतं पडू नये. का तर त्यांचे जे जिल्हा अध्यक्ष होते, जसं आनंदराज आंबेडकरांनी फॉर्म भरला, त्यांच्या जिल्हा अध्यक्षांनी त्या ठिकाणी जाहीररित्या काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांचे जे युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आहेत निलेश विश्वकर्मा आणि त्यांची जी उमेदवार होत्या वंचित ज्यांनी जे माघार घेतले असं सांगतात,
त्या जाहीररित्या बीजेपीचं काम करत होते. म्हणजे तुमचे उमेदवार कुठं होते सगळे, तुमचे कार्यकर्ते कुठे होते, काँग्रेस बीजेपीचे कार्यकर्ते होते. आणि त्याच्या जर ते काँग्रेस बीजेपीचं कार्यकर्ते असेल तर आनंदराज आंबेडकरांना मतं कशी पाडणार. मुळात हा विषय काय की तुम्ही मतं डॅमेज करायचं काम करत होता. की आनंदराज आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं नाही, त्या घराण्याला एक मत पडू आपल्या केसात तरी आपलं सौभाग्य, आपलं नशीब समजायचं आपण. परंतु आपण काय केलं, त्यांना ते एक मत देखील पडून त्याची निगेटिव्हिटी अप्रचार करण्याची प्रक्रिया तुम्ही सुरू केली. तोच थीम आम्ही आता बघतो, तोच थीम आम्ही आता बघत आहोत डोळ्यांनी की बाबा आनंदराज आंबेडकरांनी शिंदे गटासंगत युती केली, रिपब्लिकन सेनेची शिवसेनेसंगत युती झाली, तर तुम्हाला राग येण्याचं कारण काय. बरं, तुम्ही ते पत्र काढण्याचं कारण काय. एवढंच ना की आनंदराज आंबेडकरचा अप्रचार झाला पाहिजे, आनंदराज आंबेडकरची प्रतिमा मलिन झाली पाहिजे. पण का, कारण त्यांना भीती होती. भीती म्हणा किंवा त्यांनी एक भावनिकतेचं राजकारण केलं. की भावनिकते म्हणजे कसं आहे, आम्ही पत्र काढलं, लोकांना सांगितलं बघा आनंदराज आंबेडकर साहेब चुकीचे आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे, आणि त्याची सहानुभूती भेटून त्याची भावनिकता भेटून आपल्याकडे कुठं तर लोक आकर्षित होतील. म्हणजे केवळ स्वतःचा पक्ष वाढायचं आकर्षण करण्यासाठी त्यांनी हा प्रकार केलेला आहे. आणि त्यांचं स्टेटमेंट आहे त्यांच्या नेत्याचं की आम्ही बीजेपी सोडून कोणाशी युती करायला तयार आहोत राज्यात. आणि लोकसत्ताला बातमी देखील आहे, त्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही शिंदे यावेळी प्रसंगी शिंदे गटाशी युती करू, अजयदादा पवार यांच्या गटाशी पण युती करू. म्हणजे तुम्ही कराल ते सगळं योग्य आणि दुसऱ्यांनी केलं ते अयोग्य, हे काय आहे. मुळात एक प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे की 2006 ते 2014 पर्यंत भारिप बहुजन महासंघ त्या काळची जी अकोला जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये सक्रिय म्हणजे त्याचे नगरसेवक निवडून येतात, जिल्हा परिषद सदस्य निवडून येतात, त्या ठिकाणी बीजेपी संघट सत्तेत गेली होती. त्यांचा महापौर, तुमचा उपमहापौर, तुमच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष अशी सगळी पदं भोगली. म्हणजे तुम्ही बीजेपी संघट युती करून देखील तुमची झालेली आहे. आणि असं नाही की नाही. आणि तुम्हाला चमचे सांगत होते की तुम्ही माकप, भाकप, अजून हाके, जरांगे पाटील, शिवसेना उद्धवभाई ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी ह्या राज्यातला एकही असा पक्ष नाही ज्यामध्ये त्यापूर्वीची भारीपणे आता वंचितनी युती केली नसेल. म्हणजे प्रत्येक पक्षाशी तुमची युती झालेली आहे, तरी देखील तुम्ही आम्हाला दोष देता, आमच्याबद्दल अप्रचार करता, रिपब्लिकन सेनेबद्दल का. आमचे तुम्ही मोठे बंधू आहात, आम्हाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांबद्दल आदर आहे. तुमच्या पक्षाची भूमिका वेगळी, आमच्या पक्षाची भूमिका वेगळी सर. कारण 2014 पासून आम्ही वेगळे राजकारण करत आहोत. आणि आपण पाहत असाल की त्यावेळेस हिंदू मिलचं आंदोलन झालं सर, 2011ला हिंदू मिलचं आंदोलन झालं. समस्त समाज हा आनंदराज आंबेडकर यांच्या बाजूने होता. वेळ प्रसंगी आनंदराज आंबेडकर त्यावेळेस जर विचार केला असता तर आज मंत्री असते, खासदार असते आणि फार पुढे गेले असते. पण त्यांनी विचार केला की नाही, म्हणले की भारिप बहुजन महासंघ आमचा एक मोठा भाऊ आहे, आम्ही तेच राजकारणात सक्रिय आहेत, त्यांना साथ द्यायची. त्यावेळेस त्यांना वेळोवेळी त्यांनी त्यागाची भूमिका घेतली. त्यावेळेस देखील त्यावेळेसचं भारिप बहुजन महासंघ हिंदू मिलच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाही. उलट त्यांच्या नेत्यांचं स्टेटमेंट आहे की अटलजींनी केलं, वाड्याला निधी द्या, हिंदू मिल स्मारकाची वाड्याला निधी द्या, त्या ठिकाणी स्मारक नकोय, कोरोनाचे हे त्यामुळे कोरोनावाल्यांना निधी द्या. आणि वेळोवेळी तुम्ही त्या हिंदू मिलच्या आंबेडकरांचे आंदोलन केलं ते तुम्ही आत्तापर्यंत स्वीकार करायला राहिले. म्हणजे त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य होतं जेव्हा हिंदू मिलचं आंदोलन झालं, तरी देखील अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव घेण्याचं कारण काय होतं की त्यांनी केलं, म्हणजे आनंदराज आंबेडकरांनी केलं एवढं तरी म्हणायला पाहिजे ना. काय फरक पडला असतं तुम्हाला आनंदराज आंबेडकरांनी केलं असतं. बरं, याच्या पलीकडे तुम्हाला एक सांगतो, 2019ला औरंगाबाद मतदारसंघातनं रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे इच्छुक होते की वंचित बहुजन आघाडीचे त्यांना तिकीट मिळेल आणि त्या तिकिटावर त्यांनी औरंगाबादची निवडणूक लढावी. आणि सर्वांनी तसा प्रस्ताव देखील त्या ठिकाणी दिला होता. परंतु त्या ठिकाणी BJ कोळसे पाटील यांचं नाव वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलं. स्वतः इम्तियाज जलील साहेब पण म्हणले होते की बाबा आम्ही जर आनंदराज आंबेडकर थांबत असेल तर मी या ठिकाणी थांबत नाही, पण जर तुम्ही आनंदराज आंबेडकर थांबत नसेल तर मी या ठिकाणी थांबल, मी काय BJ कोळसे पाटलांचा प्रचार करणार नाही. अनेक दबाव नव्हतं तरी देखील आनंदराज आंबेडकरला तिकीट औरंगाबादनं दिलं गेलं नाही. आणि त्या ठिकाणी इम्तियाज जलील लढले, आज ते जिंकून आले, खासदार झाले. पण त्या ठिकाणी आनंदराज आंबेडकर खासदार झाले असते हे आपण विसरू नये. पण त्यावेळी मनाचा मोठापण केला आणि 2019ला आनंदराज आंबेडकरांनी वंचितचा प्रामाणिक प्रचार केला, रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रचार केला. कुठेही मनात देशभावना ठेवली नाही, कुठेही कसल्याही प्रकारचं पत्रक काढलं नाही की आमचं असं आहे. निवडणूक संपल्यानंतर त्यांनी पुन्हा साहेबांनी सांगितलं की आम्ही वंचितपासून फारकत घेत आहोत, आम्ही आता पुन्हा आमचे पक्ष वाढवण्याच्याकडे आम्ही लक्ष देत आहोत. कारण एक लक्षात ठेवलं पाहिजे की एवढा त्याग करून देखील तुम्ही आनंदराज आंबेडकरांबद्दल अप्रचार
करायला नव्हता पाहिजे होता. ठीक आहे, तुम्ही केलं ते योग्य, आम्ही केलं अयोग्य, हे नसायला पाहिजे. हा जो वाद आहे, हा वाद जो आहे, हा वाद अनेक वर्षापासूनचा आपण आता सांगितलेला आहे की कशा प्रकारे आनंदराज आंबेडकर साहेबांना जो निवडणूक आहे या निवडणुकीपासून वंचित ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांचं जे इंदू मिलचं जे आहे प्रकरण, ते त्या प्रकरणामध्ये त्यांना कसं पाठीमागं ठेवण्यात आलं. काय नेमका जो वाद आहे, हा घरातला वाद जो आहे आता स्पष्टपणे उघडकीस बाहेर आलेला आहे. युतीनंतर खरोखर हा वाद जो आहे हा कुठपर्यंत जाणार आहे आणि काय नेमका याच्यातून निष्पन्न होणार. हा वाद मी तर मला माहिती नाही घरातला आहे का नाही, कारण मी त्याबद्दल बोलू इच्छित नाही. परंतु आपण जे एक सांगतो की कार्यकर्त्यांनी एकमेकाशी वाद घालू नये आणि कुठल्याही प्रकारे आनंदराज आंबेडकरबद्दल अप्रचार करू नये, कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुळात वंचितने पत्रक काढणंच चुकीचं होतं, कारण जर तुमच्या पक्षातच आम्ही नाही आहे तर तुम्ही आमच्याबद्दल पत्रक का काढताय. म्हणजे एक प्रकारे तुम्ही भावनिक साथ देता, भावनिक वातावरण निर्मित करता आणि एक फेक नेगेटिव्हिटी प्रसार करून आनंदराजांबद्दल जे अप्रचार केलेला आहे तो का केला, हा प्रश्न आहे सर. शिंदे गटाशी युती ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हरकत आहे का? मुळात सर तसं काय नाही, कारण आपण पाहिलं की प्रबोधनकार ठाकरे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सारथी होते आणि आपण पाहत आहात की ते तसं आपण आत्ता म्हणलं की ते आंबेडकर विचाराचे म्हणू शकतो आपण. आणि प्रबोधन ठाकरेचा जो वारसा आहे तो कुठंतरी शिंदे गटाकडे आहे असं मी मानतो, कारण शिंदे गट हा तसं मानलं गेलं तर 4 वर्षापूर्वीच आपण मानू की स्थापना झालेली. पूर्वीची त्यांची काय पार्श्वभूमी होती ती बाळासाहेब ठाकरे यांचा जो शिवसेना उभाटा पक्ष आहे त्यांच्याकडे आपण पाठवूया आणि शिंदेकरांना एक नवीन चेहरा म्हणून बघूया, की एक नवीन समीकरण म्हणून बघूया. आज आपल्याला माहिती आहे की शिंदेंनी त्यांच्या भाषणात देखील डिक्लेअर केलं की एक साधा रिक्षावाला ह्या म्हाडाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, तो केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे. आणि आज जर संविधान नसतं तर मी रिक्षावाला हा या ठिकाणी मुख्यमंत्री, आणि मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. रस्त्यावरचा कार्यकर्ता जो मोठा झाला तो केवळ संविधानामुळे झालेला आहे. आणि ते म्हणतात की आम्ही संविधान मानतो, आम्ही संविधान मानणाऱ्या व्यक्तींसंकट युती केलेली आहे, एक लक्षात ठेवलं पाहिजे. आपण म्हणताय तसं बरोबर आहे, परंतु काय आहे की ज्यावेळेस सत्तेसाठी लोक अनेक म्हणजे भाजप आपण जरी म्हणत असेल तरी भाजप देखील संविधान विरोधी आहे. परंतु ज्यावेळेस ते भाषण करायला येतात, ज्यावेळेस स्टेजवर येतात, त्यावेळेस ते देखील संविधानाचं समर्थनच करतात, बाबासाहेबांना नतमस्तकच होतात. आपण पाहिलेलं आहे, मोदीजींनी देखील नतमस्तक झालेलं आहे, संविधानाला देखील मानलेलं आहे. परंतु दुसरीकडनं जे संविधानाचा जे काय पायमल्ली होत असते, ही पायमल्ली आपण बऱ्याच वेळा पाहिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शिंदे गट हे भाजपशी निगडीत असलेलं आणि हिंदुत्व जे आहे हे हिंदुत्वाला समर्थन देणारं आहे. अशा वेळेस अशा युतीला वैचारिक जी सांगड आहे किंवा वैचारिक मतांशी आपण कसे जोडले जाऊ आणि कशा पद्धतीने बाबासाहेबांची वैचारिकता याच्यामध्ये येऊ शकते. आज आपण पाहत आहोत की लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादींनी संविधान धोक्यात आहे, संविधान खतरेमध्ये हा नारा देऊन मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आणले. पण हे करताना त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्यातनं थांबलेले आहेत आणि ते संविधान निर्मात्यांचे नातू आहेत. पण त्यांना पाडण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी RSSचा उमेदवार दिला, काँग्रेसने RSSचा उमेदवार दिला आणि बाळासाहेब कसे पडतील यासाठी प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, अमरावती मतदारसंघातनं काँग्रेस हे आनंदराज आंबेडकरांना तिकीट त्यांनी देतो म्हणले होते आणि तुम्हाला पाठिंबा देतो म्हणले होते. पण ऐनवेळी त्यांनी अमरावतीतनंही आनंदराज आंबेडकरांना धोका दिला आणि त्यांच्याबद्दल अप्रचार करण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला. जर काँग्रेस खरंच संविधान मानतं आणि खरंच संविधानवादी असेल तर त्यांनी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन्ही नाही तिन्ही नातू, कारण भीमराव आंबेडकर साहेब देखील होशियारपूर मतदारसंघातनं निवडणुकीला उभे होते, त्यांना देखील काँग्रेसने तिकीट द्यायचं कबूल केलं होतं. इथं म्हणजे तिन्ही नातवांना काँग्रेसमधून निवडून आणण्यासाठी काँग्रेसने प्रयत्नशील दाखवलं पाहिजे. काँग्रेसने काय केलं, या तिन्ही नातवांना पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलं. इकडं संविधानाचा नारा दिला नाही आणि स्वतःचे लोकसभेचे खासदार वाढवले आणि तिकडं संविधान निर्मात्याचे
नातव पाडले. त्यामुळे हा फक्त आणि फक्त काँग्रेसचा निवडणुकीपुरता मर्यादित हे होता, त्याला प्रचाराचा एक भाग होता असं मी मानतो. युवक आणि तरुण वर्ग, या तरुण वर्गाचा जो कार्यकर्त्याचा रोख आहे, हा रोख कसा असेल? रोग म्हणजे मला सांगा मुळात काय. जो कार्यकर्ता जो आहे, कार्यकर्ता हा आंबेडकरी विचारधारेचा आहे आणि हा आंबेडकरी विचारधारेचा जो कार्यकर्ता आहे, तर याची दिशा काय असणार? एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की आम्ही हिंदू मिलचं आंदोलन केलं, त्यानंतर पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले नाव द्या यासाठी आंदोलन केलं, पुण्यातील रमाईचा पुतळा बसवा यासाठी पण आम्ही संघर्ष केला. आज साध्या रस्त्याला नाव जरी लावायचं म्हणलं तरी आपल्याला संघर्ष आंदोलन करावे लागते. आज अनेक भीमा कोरेगावचं प्रकरण आपण पाहिलं, मोठ्या प्रमाणात दंग झाली, त्यानंतर अनेक तरुणांवरती गुन्हे दाखल झाले. आज देखील आपण मागणी करतो की त्या तरुणांवरती गुन्हे माघार घेऊ. आज अनेकांचं आयुष्य म्हणजे उद्ध्वस्त झाले, कुणाला नोकरी लागत नाही, त्या गुन्हे दाखल केल्यामुळे काय रे. आणि ते लोक म्हणतात की अजून म्हणावं तसं त्यांची गरज आहे नाही. माझ्याकडे अनेक तरुण आले आणि म्हणले भाऊ अजून आमच्यावरती तुम्ही भीमा कोरेगावचे कारवाईचे नियोजक आहात, आयोजक आहात, आणि आमच्यावरचे ते गुन्हे अद्याप बी मागे झालेले आहेत. बरं, का असं होतंय, कशामुळे होतं? ह्याच्यामुळे होतं की आपल्याला प्रत्येक वेळी आंदोलन केल्याशिवाय आपल्याला काही मिळालेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो की सत्तेत जाऊ, सत्ताधाऱ्यांसोबत राहू, आणि ज्या मुलांचं आयुष्य बर्बाद झालेलं आंदोलन करून, मोर्चे करून, किंवा ज्यांच्यावरती गुन्हे दाखल होईल यांचे सगळ्यात मोठे गुन्हे मागे घ्यायला, तुम्हाला न्याय मिळावा, तुमचे विषय मार्गी लागावे, आपले विषय मार्गी लागावे, आणि ह्या विषय मार्गावर कुठल्याही प्रकारचे असून ते तुम्ही मागणी करा, आपण तो विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. सत्तेत सहभागी असल्यामुळे ते विषय आपल्याला लवकर मार्गी लावता येतील, हीच आमचे तरुणांना माझी सांगणे. राजकीय सत्तेसाठी विचारधारा बाजूला पडते का? नाही, मुळात विचारधारा बात, कारण आपण आंबेडकर विचाराचे आहोत, आंबेडकरवादी आहोत. मुळात एक लक्षात ठेवलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि मार्क्स हे पुस्तक लिहिलंय. थॉट्स ऑफ पाकिस्तान हे देखील पुस्तक लिहिलंय. बुद्ध आणि मार्क्समध्ये त्यांनी बुद्धांची व्याख्या आणि मार्क्सची व्याख्या वेगळी. तरी आपल्यातले काही तरुण मार्क्सवादी विचारसरणीला जाऊन पुढे आंबेडकरवाद सांगतात, पण त्यांना आपण विरोध करतो, त्यांना आपण स्वीकार करतो. मुळात आपण आणखीन याच्या पहिले सांगतो, थॉट्स ऑफ पाकिस्तानमध्ये एकदम स्पष्टपणे बाबासाहेबांनी त्यांच्या भूमिका मांडल्यात, मार्क्सवादात देखील मांडलेल्या आहेत. ह्या सगळ्यात आपण पाहिलं, आम्ही शिवसेनेशी गेलो तर आमची विचारधारा बदलणार नाही, पण तुम्ही मार्क्सवादासाठी काही तरुण गेले, त्यांची विचारधारा बदललेली, ते मार्क्सवादी विचारसरणी झालेत. त्यांना लोक वेगवेगळ्या प्रकारे अनुषंग म्हणजे बोलतात देखील. कधी कधी आपण देखील त्यांची विचारधारा नाकारतो, कारण तुम्ही आंबेडकरवादी आहात. म्हणजे तुम्ही तसं म्हणायला गेलं तर तुम्ही बौद्ध आहात, मग तुम्ही आंबेडकरवादी का नाहीये? तुम्ही आंबेडकरवादी का नाहीये? त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आम्ही शिंदे गटासाठी जरी गेलो तरी आम्ही आंबेडकरवादी आहोत. आम्ही तिथं गेलो तर त्यांना प्रबोधन ठाकरेंचे विचार सांगू, त्यांना प्रबोधन ठाकरेंच्या विचारांनी चालायला सांगू, भारतीय संविधानाच्या अनुषंगाने कार्य करायला सांगू. परंतु आम्ही आंबेडकरवादी आहोत, आंबेडकरवादीच राहणार. कधीही आमची भूमिका आंबेडकर विचारसरणीला गालबोट लागेल अशी नसेल. निवडणूक लढवायची असेल तर विचारधारा आणि सत्ता यात समतोल कसं साधणार? मुळात एक लक्षात ठेवलं पाहिजे की आंबेडकरी जनता खरोखर प्रामाणिक आहे, आणि एवढी प्रामाणिक आहे ती प्रामाणिकपणे मतदान देखील करते, आणि त्या मताच्या जोरावर आपण पुढे तर निवडून येऊ शकत नाही. कारण आपल्याला जे इतर जातीचे जे मतं लागतात, आज आपण पाहिलं की वंचितने MIM संघट देखील प्रयोग करून पाहिला, परंतु त्या ठिकाणी मुस्लिम वर्गाची मतं आपल्याला वर्ग झाली नाही. परंतु त्याच्या पलीकडचं सांगतो, बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळेस 2009ला 2004ला लोकसभा लढले त्यावेळेस काँग्रेसचा त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा होता, परंतु ती मतं आपल्याकडे कुठेतरी डिवाईड झाली आणि समाजाची मतं आणि ती मतं मिळून बाळासाहेब आंबेडकर खासदार झाले. मुळात हेच आपण एक समीकरण लक्षात घेतलं की आपले 4 खासदार निवडून आले, एक नाही 4 खासदार निवडून आले का? त्यांची ताकद आणि आपली ताकद मिळाली नाही, एकट्टा मतदान आपल्याला पडलं. आजचा प्रश्न आता येणारी महानगरपालिका निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक आहेत. या निवडणुकीत आपली लोक आपल्याला मतं देतील हो, पण इतरांच्या मताचं काय? मग मतांचा वजाबिरीज आणि गणित कुठेतरी झालं पाहिजे.
आपण एक राजकीय समीकरण जुळून आणतोय. जेव्हा आपले 4 खासदार येऊ शकतात, तर आत्ता आपल्या महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून का येणार नाहीत? त्यामुळे एक गोष्ट लक्षात केली पाहिजे की हे राजकीय समीकरण आहे. हे कुठंही जातीचं नाही आहे, कुठंही धर्माचं नाही आहे, कुठंही कुठलं नाही. फक्त राजकीय तोडजोड आहे. तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला साथ देतो, इथपर्यंत मर्यादित आहे. भाजप आणि सत्तेतील मोठे पक्ष यांच्याबरोबर निळा झेंडा हा कायम पाहत आलेलो आहोत. आणि प्रत्येक निळ्या झेंड्याचे जे पक्ष आहेत, या प्रत्येक पक्षाने आतापर्यंत कोणत्या ना कोणत्या जे हिंदुत्ववादी असतील किंवा जे भाजप म्हणा, असे जे पक्ष आहेत तर या पक्षांबरोबर युती करून ही सत्ता केलेली आहे, मिळवलेली आहे. आज जी चर्चा खरं पाहायला की जाते तर ती एकतर एकीकडे प्रकाश आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे एकीकडे जी RSSची विचारधारा आहे, या विचारधारेच्या अगदी विरुद्ध ठामपणे भूमिका मांडत आहेत. आणि दुसरीकडे आत्ता आनंदराज आंबेडकर साहेबांनी शिंदे गटाशी युती ही केलेली आहे. नक्कीच या दोघांच्या याच्यामध्ये राजकीय जे मतभेद आहेत, तर या राजकीय मतभेदांमध्ये समाजाने नेमकी काय दिशा निवडावी, समाजाला काय तुम्ही आवाहन करता? एक लक्षात ठेवा, बहीण मायावतीजी उत्तर प्रदेशामध्ये मुख्यमंत्री झाल्या BJPच्या सहयोगाने. त्यांनी त्यांची विचारधारा बदलली का? नाही बदलली. आणि आमची युती BJP सोबत नाही आहे. आपण एक स्पष्ट विषय सांगतो, आमची युती ही शिवसेना शिंदे गटासंगट आहे, जो पक्ष आत्ता 3-4 वर्षापूर्वीचा निर्मित झालेला आहे. नवीन पक्ष आहे. सगळं नाव जरी शिवसेना असलं तरी नवीन पक्ष आहे. त्याला तुम्ही त्यांचे स्वतःची एक वेगळी विचारधारा आहे, वेगळी आयडेंटिटी आहे. आणि आपण म्हणतो की आपण कुणाशी राहू. जनता हुशार आहे, आंबेडकरी जनतेला सगळं माहिती आहे. आणि आंबेडकर जनता सगळं आनंदराज आंबेडकरांचं हवं आहे की तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला सत्ता देतो. हे आमचं आनंदराज आंबेडकरांचं घोषवाक्य आहे. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर पण आमच्यासाठी आदरणीय आहेत, आनंदराज आंबेडकर पण आदरणीय. आपल्याला या दोघांपैकी ज्यांची भूमिका योग्य वाटते तुम्ही त्यांच्यासोबत राहा. कारण किती गेलं तर दोन्ही घराणं आहे आणि घराण्यासोबत राहा, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. आजचा जो विषय जो आहे हा खरोखरच जो संवेदनशील विषय आहे आणि या समाजामधून अनेक प्रतिक्रिया येत होत्या. त्या अनुषंगाने लॉर्ड बुद्धा TV आणि लॉर्ड बुद्धा TVच्या माध्यमातून जे आज विवेक बनसोडे यांनी मतं मांडलेली आहेत, तर ही नक्कीच समाजापर्यंत पोहोचतील. आणि जो समाज आज संभ्रमात आहे किंवा एक वेगळ्या प्रकारच्या विचारसरणीच्या कडे पाहत आहेत, तर अशा समाजापर्यंत नक्कीच विवेक बनसोडेंची जी मतं आहेत ही पोहोचतील आणि योग्य तो निर्णय हा समाज घेईल. साधारणपणे जवळजवळ निवडणुका ह्या आत्ता जवळजवळ आलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील आपली जी मतं आहेत ही मतं योग्यच ठिकाणी पडतील. खरं तर आजचा जो विषय आहे, या विषयाच्या अनुसरून समाजामध्ये अनेक वेगवेगळे तर्कवितर्क हे झालेले आहेत. तर याची जी फोड आहे, याची जे उत्तर आहे, ह्या कशा प्रकारे देता येईल? एक लक्षात ठेवलं पाहिजे, मी मगाशी पण सांगितलं की सोशल मीडियावरती जो आनंदराज आंबेडकर अप्रचार चालला आहे, तो अप्रचार युती झाल्यानंतर 4 तासांना जेव्हा वंचित बहुजन आघाडीने पत्रक काढलं त्यानंतर सुरू झाला आहे. आणि ही जो सोशल मीडिया जो वर्ग आहे, तो वर्ग आपण जर पाहिला तर एक 18 ते 25 या वयोगटातला आहे. आणि त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे जे चळवळीतले अभ्यासू आहे, जे चळवळीतले लढवून येते, त्यांना जास्त अभ्यास नसेल. माझ्या अंदाजाने असूही शकतो, नसूही शकतो, परंतु नसेल त्यांना अभ्यास. कारण त्यांच्याकडे जर अभ्यास असता तर आनंदराज आंबेडकर कार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती नातू होते आणि आनंदराज आंबेडकर कोण आहेत, भीमराव आंबेडकर कोण आहेत, मीराताई आंबेडकर कोण आहेत, रमाई आंबेडकर कोण आहेत, हे त्यांना माहिती असते. मुळात काय होतं की अनेकांना वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकच नातू आहेत, ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. काही लोकांना असंही वाटतं की बाळासाहेब आंबेडकर वेगळे आणि प्रकाश आंबेडकर वेगळे आहेत का.
म्हणजे मला अनेक जणांनी विचारलं पण प्रश्न, म्हणजे फार पूर्वी विचारायचे की वेगळे आहेत का, मी नाही म्हणलं की आमच्या साहेबांची दोन्ही नावं आहेत. त्यामुळे माझं त्या लोकांना सांगणं आहे की आपल्याला बघायला काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हयात असणारे एकमेव मूल म्हणजे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर. आणि सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेच्या महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना 4 अपत्य होते. सर्वात मोठे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर, सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर आणि एक मुलगी जिंचं नाव रमाई आंबेडकर आहे, ज्यांचा विवाह आनंद तेलतुंबडे यांच्यासोबत झाला होता. आनंद तेलतुंबडे आपण सर्वांनी नाव ऐकलेलंच आहे. म्हणजे असं एकत्र होऊन आंबेडकर कुटुंब येतं आणि आपल्यासाठी सर्वांसाठी आंबेडकर कुटुंब आदरणीय आहे. त्यामुळं आपण सोशल मीडियावरती व्यक्त होताना लक्षात घेतलं पाहिजे किंवा सोशल मीडियावरती कुठल्याही प्रकारचा प्रचार करताना किंवा कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेताना लक्षात घेतलं पाहिजे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुलना त्या व्यक्तिमत्वाशी करतोय. त्यामुळं कुठेही स्वतःला लाजवल अशा कमेंट्स करू नका, ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो या माध्यमातून. रिपब्लिकन सेनेने शिंदे गटाशी जी युती केलेली आहे, ही युती नेमकी राजकीय वर्तुळामध्ये काय फायदा आणि काय कार्यकर्त्यांसाठी घेऊन येणार आहे, काय सांगतो? मुळात हे लक्षात ठेवा की अनेक जण म्हणजे जे आमच्या होते प्रचार करतात, पण आनंदराव आंबेडकरची ताकद कुठे आहे, आनंदराव आंबेडकरांचं अस्तित्व काय, म्हणजे एक हास्यास्पद आणि म्हणतात ना आपण मूर्खपणाचे स्टेटमेंट देतात. आपण लक्षात घेतलं की आत्ताच एक महिन्यापूर्वी बौद्ध गायाचा जो लढा सुरू आहे भारतभर आणि महाराष्ट्रात सगळ्यात मोठा जो मोर्चा असेल तो रिपब्लिकन सेनेच्या वतीने मुंबईमध्ये निघाला होता आणि त्यामध्ये हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते आणि सर्व TV चॅनल माध्यमातला ते मोर्चा दाखवलेला आहे. एका आवाजामध्ये आनंदराव आंबेडकरांच्या एवढी पब्लिक जर मुंबईच्या येऊन मुंबई जाम करू शकतं आणि शासनावर लक्ष आपल्याकडे केंद्र करू शकतो आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा मोर्चा म्हणून देखील नोंद आहे. इंदू मिलचं आंदोलन असून दे, इंदू मिलचं आंदोलन तर आपण पाहिलं भव्य दिव्य, आज 12.5 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मिळवली, ते आनंदराज आंबेडकर आहेत. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले नाव मिळावं म्हणजे लढा ज्यांनी सर्वप्रथम उभा केला ते आनंदराज आंबेडकर आहे. महाराष्ट्रातील पहिला पूर्णाकृती पुतळा ज्यांनी उभा केला रमाईंचा ते आनंदराज आंबेडकर आहेत. आणि अशा असताना आपण त्यांच्याबद्दल की कोण आनंदराज आंबेडकर प्रश्नचिन्ह होतो. आणि सगळ्यात मोठी सांगायची गोष्ट की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 धार्मिक संघटना स्थापन केल्या, हे देखील आपल्याला माहिती नसेल. एक सर्वप्रथम केली ती बौद्ध जन पंचायत समिती, दुसरी भारतीय बौद्ध महासभा. बौद्ध जन पंचायत समितीची सभापती आनंदरावजी आंबेडकर साहेब आहेत. जी बौद्ध जन पंचायत समिती कोकण, मुंबई आणि ठाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लक्षवेधी म्हणू शकतो तुम्ही, कारण जिथं विहार तिथं बौद्ध जन पंचायत समिती, म्हणजे तिथले जेवढे विहार आहेत, जेवढ्या त्यांच्या शाखा आहेत, सगळ्या बौद्ध जन पंचायत समितीला अटॅच आहेत. आणि बौद्ध जन पंचायतीची ताकद राजकीय वर्तुळात आणि राजकीय समीकरणात सर्वांना ज्ञात आहे की काय. तेव्हा आनंदराव आंबेडकरची ताकद आहे म्हणूनच शिंदे गटाने आनंदराव आंबेडकर समोर युती केलेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, रिपब्लिकन सेनेने असे अनेक आंदोलन आहेत जे यशस्वी केल्यात, ज्याचा लढा दिला आहे आणि आज आपण पाहत आहोत. इंदू मिल तर जिवंत उदाहरण आहे, पुणे विद्यापीठ जिवंत उदाहरण आहे, रमाईचा पुतळा आपल्या समोर आहे. सगळ्यात मोठे भीमा कोरेगावचे जे कार्यक्रम असतो त्या नियोजनावरती बारकाईने लक्ष आनंदराज आंबेडकर साहेबांचं असतो. तिथल्या प्रत्येक घडामोडीवरती लक्ष आनंदराज आंबेडकर असतो. त्यामुळे आपण ठिकाणी 1 जानेवारी जो येतो तेथील नियोजन पाहतो शासकीय, त्याची यंत्रणा देखील आनंदराज आंबेडकर राबवतात. त्यामुळे त्यांचं कार्य तुम्ही अभ्यास करा आणि मग पुढे चाला, एवढं मी सांगतो या ठिकाणी. नक्कीच ही जी चर्चा आहे, ही चर्चा खूप चांगली झालेली आहे, सकारात्मक अशी ही चर्चा झालेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुका ज्या आहेत, ह्या निवडणुका लागणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये नगरसेवक असतील, नगरपंचायत असतील, जिल्हा परिषद असतील, तर ह्या निवडणुका लागणार आहेत. आणि या अनुषंगाने आनंदराज साहेबांनी पुढे जी सत्ता आपल्याला काबीज करायची आहे, तर हे स्वप्न बाळगूनच नक्कीच यांनी ही युतीचं पाऊल पुढे टाकलेलं आहे.
पाहणार आहोत आपण. नक्की आपल्याला पाहायला आवडणार आहे पुढे की नेमकी सत्तेचं दिशेने पाऊल पडलेलं हे आपल्या ओंजळीमध्ये, आपल्या हातामध्ये, आपल्या सत्तेत कितपत बळ येणार आहे, कितपत आपले जी कार्यकर्ते आहेत हे सबळ होणार आहेत आणि या जी युती आहे ह्या युतीला चांगल्या प्रकारे कसं बळ मिळेल तर हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आपल्यासोबत विवेकजी बनसोडे, आपण या लॉर्ड बुद्धा टीव्हीला जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. मी विनोद आव्हाड, आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टीव्ही. जय भीम. जय